स्वामी जगाची माऊली, स्वामी कृपेची साहुली, ऐसी निरंतर माया मी कुठे न पाहिली. श्री स्वामी समर्थ. सर्व मित्रमैत्रिणींचे आपल्या श्री दत्त अनुभूती परिवारामध्ये सहर्ष स्वागत आहे. स्वामींची कृपा तुमच्यावर निरंतर राहू दे. आज आपण स्वामी भक्त श्री गोपाळ बुवा केळकर लिखित बखरीतील बखर क्रमांक 46 ऐकणार आहोत. पण त्यापूर्वी तुम्हाला एक विनंती करते की आपल्या श्री दत्त अनुभूती या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. शेअर, लाईक, कमेंट्स करायला विसरू नका. आणि तुमच्याकडेही दैवी अनुभव असतील तर ते आपल्या 9137411207 या नंबरवर व्हॉट्सअप करा. आपण ते हजारो भक्तांपर्यंत पोचूया, भक्तीचा प्रसार करूया आणि आनंद पसरूया. श्री स्वामी समर्थ. बखर क्रमांक 46. रामाचार्यांची गोष्ट. अक्कलकोटला रामाचार्य म्हणून भिक्षुक होते. त्यांना 4 कन्या असून पुत्र संतती नव्हती. महाराज त्यांच्या घरी कधी कधी जात असत. रामाचार्यांचे कुटुंब सौ गयाबाई श्री स्वामी समर्थांना पुत्रप्राप्तीबद्दल नेहमी प्रार्थना करीत असत. तेव्हा तुला आम्ही एक मुलगा देऊ म्हणून महाराज तिला म्हणत. याप्रमाणे 2 वर्ष गेली, पुत्र नाही. गयाबाई श्रींना वारंवार पुत्रप्राप्तीबद्दल प्रश्न करी. होईल ग होईल म्हणून महाराज उत्तर दे. याप्रमाणे 6 वर्ष झाली. गयाबाई निराश होऊन एके दिवशी समर्थांना म्हणाली, 6 वर्ष झाली, पुत्र नाही. आपण मला उगीच आशा का दाखवता? माझ्या नशिबी नसेल तर तसे सांगा. आपल्या आशीर्वादाने या जन्मी पुत्र होईल की पुढल्या जन्मी याची स्पष्टता करावी. याप्रमाणे अतिविनयाने प्रार्थना केल्यावर महाराज म्हणाले, नाही ग, तुला याच जन्मी पुत्र होईल. पुढे 2 वर्षांनी बाईंना पुत्र झाला. त्यावेळी गयाबाईंचे वय 45 वर्षाचे होते. येथे कथा क्रमांक 46 समाप्त होते. श्री स्वामी समर्थ.